तर या लग्नाचाही मोठा जांगडबुत्ता आहे पहा. या मुलीचं म्हणजे हास्यलतिकेचं पहिलं लग्न झालं आहे किंवा एक विनोद नावाचा तिचा प्रियकर आहे, 5 मुलं आहे आणि माझ्यासारख्या घोड नवऱ्याला आणखी काय पाहिजे. मुद्दलं येऊन राहिलं आणि व्याजही येऊन राहिलं. त्यामुळे आपल्याला काही अडचणीचं काम नाही. म्हातारपणाची काठी झाली. बाकीचे शेजारी पाजारी आहेतच, काही प्रश्नच नाही. आणि प्रत्येक लग्नाचा जांगडबुत्ता वेगळाच असतो पहा. एका कवीचं लग्न झालं, मग त्यानं असं ठरवलं की मी पहिल्यांदा जेव्हा आपल्या पत्नीशी बोलीन तो कवितेतच बोलीन. अशोक नागावकरासारखा असेल थोडासा तो. मग त्यानं मनातल्या मनात एक कविता लिहिली आणि त्याची जेव्हा आपल्या पत्नीसोबत पहिल्यांदा भेट झाली त्यानं आपल्या पत्नीला म्हटलं कवितेत की म्हणजे आजपासून तूच माझी भावना, तूच माझी प्रेरणा, तूच माझी कल्पना आणि तूच माझी कविता आहे. त्या पत्नीला वाटलं आज सारं खरं खरं सांगा लागते. ती म्हणे आजपासून तूच महा रमेश आहे, तूच महा सुरेश आहे, तूच महा उमेश आहे. म्हणजे असे अनुभव लग्नाचे. एका पुढाऱ्याचं लग्न झालं. आता त्याचा PA. या पुढाऱ्याची सवय कशी का मी जरा कामी आहो तू सांभाळून घे, मी जरा कामी आहो तू सांभाळून घे. आता याचं लग्न झालं. PA आला म्हणे साहेब ते मधुचंद्राचं काय, मी सध्या कामी आहे तू सांभाळून घे म्हणे. एका पहिलवानाचं लग्न झालं. त्याला तर कळेच नाही काय करावं. तर तो आपला दंडबैठकाच मारायला लागला आणि मग पत्नीला म्हणे पंजा लढवतं का डायरेक्ट कुस्ती खेळायची म्हणे. आता तर लग्नाचं असं असते पहा. एका मुलीला पाहासाठी पाहुणे आले आणि तिला त्यांनी विचारलं तुला स्वयंपाक येतो तर म्हणे नाही, शिवणकाम येतं तर म्हणे नाही, झाडलोट करता येते तर म्हणे नाही, मग तुला काय येतं म्हणे अधूनमधून सर्दी पडसं येतं म्हणे. आमच्या एका मित्राची तर अशी अडचण झाली पहा. त्याच्या बापानं त्याला सांगितलं का तू पाहुणे आले तर झोल खातं म्हणे. आता झोल नाही खायची. काही विचारलं तर हो म्हणायचं. लहान गोष्ट मोठी करून सांगायची. समजा म्हणे त्यानं मुगाचा दाणा दाखवला तर भुईमुगाचा म्हणायचा. समजा म्हणे त्यांनी गिलास दाखवला तर गळवा सांगायचं. हा म्हणे आता तुम्ही घाबरूच नका म्हणे बापाले. आता म्हणे त्यानं बकरी दाखवली का मी म्हैसच म्हणतो म्हणे. आले पाहुणे आणि बसले. याला विचारलं म्हणे तू मॅट्रिक शिकला असशील. हा होता 7वा वर्ग. बाप म्हणे फुगून सांगायचं. हा म्हणे मी ग्रॅज्युएट झालो आहे म्हणे. ते बरं झालं त्यानं सर्टिफिकेट नाही मागितले. मग म्हणे तुझ्या घरी जे 20 एकर शेती आहे त्यातली 10 एकर आहे का म्हणे तुझ्या नावानं, सारी तुझ्या बापाच्या नावानं आहे. हा म्हणे सगळी शेती माझ्या नावानं आहे, मग बापच भूमिहीन आहे म्हणे. मग यायच्या अशा गोष्टी सुरू होत्या. तर याला आला खोकला. यानं खुक्कून केलं. पाहुणे म्हणे तुला खोकला झाला काय, नाही हो म्हणे मला तर TB आहे म्हणे. म्हणजे किती अडचणीची गोष्ट आहे बा. आणि हे पद्धत कशी आहे माहीत आहे का लग्नाची. दोघं नवरा बायको एका लग्नात गेले. थोड्या वेळानं त्या पत्नीनं एका बाईला विचारलं म्हणे इथं जे लाडू वाटणारी बाई होती ती कुठं गेली. तर म्हणे काहून तुम्हाला लाडू पाहिजे का, नाही मी माझ्या नवऱ्याला शोधून राहिली म्हणे. असे चमत्कार आहे तुम्हाला सांगतो. एक लग्नाचा किस्सा आहे आणि तो मी विनोदात बसवला आहे कवितेत, तर ते मी तुमच्यासमोर सादर करतो. तर या हास्यलतिकेच्या लग्नात असा प्रसंग होऊ नये अशी आपण प्रार्थना करू. मामाला, काकाला, वडिलांना त्यांच्या हास्यलतिकेच्या. दोस्ताच्या लग्नाचं मले आलं आवतन, दोस्ताच्या लग्नाचं मले आलं आवतन, ये जो म्हणे नक्की तुया बिगर कसं जमन. मी मग राजा भाई खुद झालो, कोरभर राजे हो जास्तच जेवलो. दुकानात जाऊन छान आणला कपडा, त्याचा काय पुसता भाईच झाला लफडा. टेलर म्हणे राजे हो कपडा पडन कमी, मी म्हणलं आखीन आणून देतो मी. काय फायदा म्हणे थिगय लावा लागन, काय फायदा म्हणे थिगय लावा लागन, त्याच्या परीस थोडेसे आखूडच होईन. टेलरनं झटपट कपडे शिवून दिले, धुतले तर हिथीत आखूड होऊन गेले. टेलरनं झटपट कपडे शिवून दिले, धुतले तर हिथीत आखूड होऊन गेले. चोयना घातला तर टोंगयाच्या वर आणि शर्ट घातला तर बोंबलीच्या वर. चोयना घातला तर टोंगयाच्या वर, शर्ट घातला तर बोंबलीच्या वर. शर्ट दिसे चोई, लोक फिदी फिदी हासे, आणि चोयना कसा महाबहीण चड्डीले क दिसे. शिवा देऊन टेलरले गुच्चाप बसलो, ठरल्या दिवशी मी लग्नाला गेलो. मांडवाची राजे हो काय पुसता शान, पैशाला तिथंसा नव्हतीच वान. वरतून चोहीकून लावला होता कापड, आणि लाईटिंग पाहून तर मले आली झापड. एकीकडं आडवा एक पडदा बांधून होता, जाऊन शान पाहिलं तिथं संडास केला होता. एका लेम्या पुसलं इच्छा इथं कसं, म्हणजे इथंच जेवतीन आणि इथंच जांगडबुत्ता करतीन का लेखाचे. एका लेम्या पुसलं इच्छा इथं कसं, थो म्हणे तोंडापाशी नाक राहते जसं. एका लेम्या पुसलं इच्छा इथं कसं, थो म्हणे तोंडापाशी नाक राहते जसं. खूप म्या पाहिलं मांडवातनी फिरून, मोका ढोर येते जसं वावरामंदी चरून. लगन वेळ झाली मग अंतरपाठ धरला, नवरीच्या समोर नवरदेव उभा केला. दोस्त महा पहिलचाच होता लकडछाप, आणि 2 मिनिटं उभा राहिला का त्याले लागे धाप. आधारासाठी म्हणून मी बाजूले झालो उभा, हे पाहून भटजी मले म्हणे कागा.
मी म्हणलं त्याले तू गुच्चाप बस, 2 दिन जांभाडीच करशील ठस मंगलाष्टक कसे मग झाले सुरू, पाय दुखते म्हणून दोस्त करे कुरुमुरू, एकदाचं कसं मग शुभमंगल झालं, एकमेकाच्या गळ्यातनी मग माय टाकणं आलं. नवरदेवानं नवरीच्या गळ्यात टाकली पहिले, तवाच त्याचे पाय कसे डलडल हाले. नवरदेवानं नवरीच्या गळ्यात टाकली पहिले, तवाच त्याचे पाय कसे डलडल हाले. आणि दोही हातात धरून नवरीनं मग हारवर केला. दोस्त महा तवा होता भाईच गवून गेला. खाली पल्ला उचलाले मी मान खाली केली, आणि चुकून नवरीनं माया महाज गळ्यात टाकून दिली. खाली पल्ला उचलाले मी मान खाली केली, चुकून नवरीनं माया महाज गळ्यात टाकून दिली. मी भाई घाबरलो, लोक झाले थक, भीतीनं छाती माही करे धक धक. आणि कोणीतरी म्हणे चूक दुरुस्त करून घ्या, आणि याच्या गळ्यातून काढून त्याच्या गळ्यात टाकून द्या. मग नका पुसुराजे हो काय झालं, नवरीच्या मनात कसं काय आलं. एकदम थे माह्याजवळ आली, खाली वाकून एकदम पायापडती झाली. म्हणे ज्याच्या गळ्यात म्या टाकली माय, थोस म्हणे कायद्यानं नवरा महा आहे. शेवटी लोकांहीनं मलेच नवरदेव केला, आणि ताट होतं कोणाचं न कोण जेवून गेला.